संगमनेरमधील मालपाणी फाउंडेशनच्या ध्रुव अकॅडमीच्या वतीनं राष्ट्रीय वाचन कार्यक्रमाचं आयोजन धांदरफळच्या ध्रुव अकॅडमी स्कूलमध्ये करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रचना मालपाणी, ज्ञानेश्वर केदार, संतोष खेडलेकर आदी उपस्थित होते। ध्रुवच्या या रीडिंग प्रोग्राममध्ये तालुक्यातील लोकमान्य विद्यालय धांदरफळ आणि नूतन माध्यमिक विद्यालय चिखली, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला। यावेळी विद्यार्थ्यांनी मराठीचं वाचन केलं। यावेळी लर्न मोअर या पुस्तकाच्या संपादिका रचना मालपाणी यांनी वाचनाविषयी मार्गदर्शन केलं। जीवनात जो जास्त वाचन करून आचरणात आणेल तोच पुढे जाईल आणि आपली प्रगती करून घेईल असं मनोगत रचना मालपाणी यांनी व्यक्त केलंय। मराठीमध्ये असं म्हणतात की जो वाचेल तो वाचेल, म्हणजे जो वाचन करेल तो जीवनामध्ये वाचेल, म्हणजे कोणतंही संकट त्याच्या समोर आलं तरी तो सहजतेने त्याला सामोरं जाऊ शकेल। म्हणून वाचनाचं जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ही काळाची गरज आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाचनाने उंचावल्या पाहिजे। आणि म्हणूनच आपल्या शाळेने ध्रुव अकॅडमीने हा इतका सुंदर प्रोग्राम इथे आयोजित केला। गंगा मॅडमने त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, तर मी आपल्या शाळेचं आणि गंगा मॅडमचं मनपूर्वक अभिनंदन करते या उपक्रमासाठी। आणि मुलांनी वाचावं यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात। खूप सुंदर असे उपक्रम ध्रुव अकॅडमीमध्ये वाचनशीलता वाढविण्यासाठी राबविले जातात। आपल्या सर्वांमध्ये प्रतिभा आहे। प्रतिभा म्हणजे काय तर गुणकौशल्य, पण ते वाढीस लावणं खूप आवश्यक आहे। आपल्यापैकी कुणीतरी एक शिवाजी, आपल्यामध्येच कुणीतरी एक शिवाजी महाराज बसलेला आहे, तर कुणी स्वामी विवेकानंद बसलेला आहे, तर एखादी झाशीची राणी सुद्धा इथेच बसलेली आहे। पण त्यासाठी आपल्यामधील गुणांना वाढीस लावणं खूप आवश्यक आहे आणि ते काम या वाचन संस्कृतीमधून जोपासलं जाणार आहे। महाभारतातील एक खूप सुंदर गोष्ट आहे। द्रोणाचार्यांनी एकदा ठरवलं की आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची। त्यांनी एक भास पक्षी एका झाडावर अटकविला आणि कौरव आणि पांडवांना लाईनीत उभं केलं। दुर्योधनाला त्यांनी विचारलं, तुला काय दिसतंय झाडावरती? त्यांनी सांगितलं की मला पक्षी दिसतंय, झाड दिसतंय, झाडांची पानं दिसताय। मग त्यांनी भीमाला विचारलं, तुला काय दिसतंय? त्यांनी सांगितलं की मला झाड दिसतंय, पक्षी दिसतोय, पक्षी परत झाडाच्या मागे असणारी नदी सुद्धा दिसतीये। मग त्यांनी दुःशासनाला विचारलं, तुला काय दिसतंय? त्यांनी सांगितलं, पक्षी, झाड, नदी, कौरव, पांडव, तुम्ही गुरुजी, मला सगळे दिसताय। आणि मग त्यांचं प्रिय भक्त, त्यांचा प्रिय शिष्य अर्जुन, त्यांनी अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतंय झाडावरती? तर अर्जुनाने सांगितलं की मला फक्त त्या पक्षाचा कंठापासूनचा चेहरा दिसतोय, कारण त्यांना त्या पक्षाला मारण्यासाठी फक्त त्याच्या कंठावरती निशाणा लावण्यासाठी सांगितलेला होता। म्हणजे ज्याला फक्त आपलं लक्ष दिसतं तीच व्यक्ती जीवनामध्ये प्रगती करू शकते। मुलांनी वाचनाची सवय सतत अवगत करावी आणि वाचनातून निश्चित प्रगती होते असं मत यावेळी ज्ञानेश्वर केदार यांनी मांडलं। आताची पिढी आहे किंवा आताचं जे वर्ल्ड आहे हे गॅजेट्सनी भरलेलं आहे किंवा इंटरनेटवरती आज इतक्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यामुळे अशी तक्रार करतात बघा मोठी माणसं घरातली की तुम्ही काहीच वाचत नाही किंवा आजच्या मुलांना वाचायला आवडत नाही। तर असं नाही, इंटरनेटवरती सुद्धा अनेक गोष्टी चांगल्या आहेत, त्यातून वाचून मुलं कशी घडतात याचं एक उदाहरण तुम्हाला देतो। तुम्ही सर्वजण आता टीव्हीवरती सिनेमा बघतात किंवा कार्यक्रम बघतात, याच्यामध्ये बऱ्याचदा ऍडव्हर्टाइजेस मध्ये सुरू असतात। तर आता सध्या एक ऍडव्हर्टाईज फोन कंपनीची येते सॅमसंग नावाच्या, तर या सॅमसंग मध्ये नवीन काय तो टेलिफोन त्यांचा आहे गॅलेक्सी नोट 3 समथिंग, त्याच्याबरोबर आणखी एक प्रॉडक्टची जाहिरात त्यांची असते, ते आहे स्मार्ट वॉच। बघितली तुम्ही ही जाहिरात? व्हॉट इज दिस स्मार्ट वॉच? गिअर इज द टाईप। हे स्मार्ट वॉच एक्झॅक्टली काय करते याची कल्पना आहे का तुम्हाला? हे स्मार्ट वॉच आणि त्या फोन मध्ये काय कनेक्शन असतं? जो काही स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड फोन येतात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण केवळ ते घड्याळ हातावरती बांधून इकडनं आपण डेव्हलप करू शकतो। हे जे काही टेक्नॉलॉजी आहे, हे जे काही तंत्रज्ञान आहे,
त्याच्या मागे कोण आहे किंवा कोणी हे बनवलंय. सॅमसंग कंपनी कोरियाची आहे, बरोबर. तर कोरियन माणसांची ही टेक्नॉलॉजी नाही. तुम्हाला अभिमान वाटेल, एका भारतीयाचं हे टेक्नॉलॉजी आहे. त्याचं नाव गुजरातमधल्या एका मुलाने हा सगळा शोध लावलेला आहे. परंतु दुर्दैवाने परदेशी कंपन्या त्याचं नॉलेज ऍक्सेप्ट करतात आणि मग जगभर त्याचं नाव झालं. त्याचं नाव आहे प्रणव मिस्त्री. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या संतोष खेडलेकर यांनीही मुलांना मार्गदर्शन केलं. औरंगजेबचं मुख्य ठाणं म्हणजे त्याचं मुख्य कार्यालय, मुख्य कचेरी होती औरंगाबादला. तर औरंगाबादला सेनापतीला कळलं की शिवाजी महाराज जालना लुटून चालले आहे. आता सैन्य जायचं कसं नदीच्या कडेकडे जायचं, कारण सैन्याला पाणी लागायचं खूप, सगळं जनावर असायचे. सैन्य शिवाजी महाराजांचं मोठं 8,000 सैन्य त्यांच्यासोबत होतं. मग ते सगळे तिथून निघाले आणि संगमनेर जवळ आले. तोपर्यंत आता तिकडून पाठला सुरू झाला. कुठून? औरंगाबादून. आणि संगमनेर जवळ म्हणजे आपल्या प्रवऱ्याच्या पलीकडं आणि रायटेवाडी याच्यामध्ये त्यांची झाली लढाई. मुघलांचा सरदार होता रणमस्त खान, त्याची आणि महाराजांची खूप लढाई झाली. आणि महाराजांचं सैन्य थकलेलं होतं, कारण ते 4 महिने वेगवेगळ्या मोहिमेवर धावपळ चालू होती. स्वराज्यासाठी लूट करणं, त्या ठिकाणी लढाया करणं. आणि ते थकलेले असल्यामध्ये संगमनेरमध्ये त्यांचे 8,000 पैकी 4,000 सैनिक मारले गेले आपल्या संगमनेरला. त्यात सिद्धोजी निंबाळकर नावाचे सेनापती ते पण मारले गेले. मग त्यावेळेस त्यांना असा सल्ला दिला गेला की आता महाराज तुम्ही इथं ते सगळं थांबवा आणि सुखरूप हे सगळं स्वराज्याची संपत्ती घेऊन पुढे जा. मग ते मान्य करणं, कारण गनिमी काळात काय होतं की करेंगे मरेंगे नसायचं, की योग्य वेळी माघार पण घ्यायची असते. कारण स्वराज्याचं धन स्वराज्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, रयतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून महाराजांनी माघार घेतली. आणि तो दिवस होता याच महिन्यातला 22 नोव्हेंबरला महाराज म्हणजे 20 तारखेला तिथे लढाई झाली. 18, 19, 20 नोव्हेंबरला लढाई झाली आणि तिथून निघाले आणि ते गेले आपल्या पट्टा किल्ल्यावर. तो दिवस होता 22 नोव्हेंबर. संतोष खेडलेकर यांनी काही विद्यार्थ्यांना आपण लिहिलेली पुस्तकंही भेट दिली. यावेळी विद्यार्थी वाचनात मग्न झाले होते. ध्रुव शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका, त्याचबरोबर सहभागी शाळांचे शिक्षकही यावेळी उपस्थित होते. ध्रुव अकॅडमीचे सचिन जोशी, हरदीप सिंग गिल आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पार्वती गणेशन आणि नितीन सूर्यवंशी यांनी केलं. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.